आपण पार पडणार आहोत सिने अभिनेते अजिंक्यजी देव ह्यांचा आणि हा विशेष सत्कार करण्यासाठी आय न्यूज मराठी वृत्तवाहिनीचे संपादक आदरणीय देवेंद्रजी वाघ आपणास विनंती आपण अजिंक्यजींचा सन्मान सत्कार गौरव या ठिकाणी करावा। आदरणीय देवेंद्रजी वाघ यांच्याकडून आपण एकदा मला असं वाटतं की या ठिकाणी उपस्थित सर्वांकडून एकदा जोरदार टाळ्या ज्या आहेत त्या देवेंद्रजी वाघ यांच्यासाठी झाल्या पाहिजेत। संकट मोठं आपल्या दारी तारण्यात तो आला, जसा सोडून गड मल्हारी लढण्या हो आला, तुझ्यानी माझ्या जीवाचं गड्या गाऱ्हाण ऐकूनी, तुझ्यानी माझ्या अभिनयाची उंची खरं तर इतकी जास्त आहे, त्यांनी देवेंद्रजींचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घ्यावा। ही त्यांचे संस्कार आदरणीय सीमाताई आणि रमेशजी देव यांनी त्यांच्यावर मुलगा म्हणून केलेले जे संस्कार आहेत ते या ठिकाणी दिसतात। पण थोडासा डाऊट आहे मनात। सो एनिवे तर मग मी म्हटलं येस आपल्याला इथे नक्कीच यायचं आहे। तेव्हा फक्त त्यांनी एक गोष्ट अगदी जाणून बुजून मला सांगितली नसावी, ते मला इथे येताना जाणवलं की चंद्र आपण घरातनं बघतो पण चंद्रावरून इथे यावं लागतं हे माहीत नव्हतं मला। येतानाचा रस्ता बघून मला ऑलमोस्ट तीच फिलिंग आली। म्हटलं अरे हे सांगितलं असतं तर कदाचित आलो नसतं, म्हणूनच त्यांनी ते लपवलं। पण असो, इथे आल्यानंतर मी बऱ्याचशा गोष्टी बोलणार होतो परंतु भारावून गेलो। जसं डॉक्टर साहेबांनी सांगितलं की इथे काम करणारे जे अधिकारी आहेत आपल्या शासनामध्ये ते खरे हिरोज आहेत। म्हणजे आत्ताच्याच भाषेत सांगायचं झालं तर ते खरे धुरंधर आहेत, जे चुपचाप आपलं काम करतात आणि देशाला म्हणा आपल्या राष्ट्राला बरोबर लाईनीत आणतात। बाकीचे आम्ही सगळे फक्त नावाचे अक्षय खन्ना, तर आमचा नाचच बघायला लोक येतात, बाकी काम करताना इथे एकदा म्हटलं होतं की मी त्यांच्यावर पिक्चर काढीन, कदाचित ते त्यांचं बोललेलं मला पुढे न्यावं लागणार आहे आणि ते मी प्रयत्न करीन माझ्याकडनं, आणि त्यांचा आशीर्वाद जर असेल तर ते होईल आणि आपण ते घडवून आणू। दुसरं आत्ता जसं मॅडम म्हणाल्या की मुलींना आपल्या तुम्ही नक्की सांभाळा, आणि हे खरं तर खूप मोठी गोष्ट आहे। मलाही एक मुलगी आहे, माझी मुलगी स्पेशल आहे। माझ्या आयुष्यातली सर्वात मोठं जे काही घडलं असेल आणि ज्याच्यासाठी मला घडवलेलं आहे ती म्हणजे माझी मुलगी। शी इज अ स्पेशल चाइल्ड, ऑटिझमच्या स्पेक्ट्रमवर आहे। तिच्यासाठी आम्ही एक शाळा चालवतो विच इज अ स्कूल फॉर चिल्ड्रन विथ स्पेशल नीड्स मुंबईमध्ये, आणि ती एका वेगळ्या पद्धतीने आम्ही चालवतो। 20 स्टुडंट्स आहेत। तर मुलीला जेवढं तुम्ही मोठं कराल तेवढं देश मोठा होईल, तेवढं नाव मोठं होईल, तेव्हा सगळेच मोठे होतील। त्यांना म्हणून आत्ता मला त्या छोट्या मुलीने दिलेला हा गुलाब हा इकडे मिळालेला सगळ्या पुरस्कारांपेक्षा जास्त मोठा आहे, आणि तो गुलाबच मी घेऊन जाणार माझ्याबरोबर, कारण ती आठवणच मोठी राहील माझ्यासाठी। आणि दुसरं, आता डॉक्टर साहेब जितकं इथे मोठे काम करतायत, म्हणजे मला आज इथे अनायासे एक खूप चांगला मित्र मिळाला असं मी म्हणेन। मला त्यांच्याकडनं कोणाचा तरी फोन आला होता मी नाशिकमध्ये असताना, आणि मी म्हटलं आता कोणतरी डॉक्टर आहेत, मला नाही जमणार यायला वगैरे। इथे आल्यानंतर कळलं की ते आहेत, हे कळलं असतं तर मी आधीच तिथे गेलो असतो। पण ज्या चित्रपटामुळे माझ्या आईवडिलांना अजूनही लोक ओळखतात, ज्याच्यामध्ये मेन हिरोनी असं म्हटलं होतं की जिंदगी बडी होनी चाहिए लंबी नहीं, लिम्फोसार्कोमा ऑफ द इंटेस्टाईन ह्याच रोगानी जिथे आनंद सारख्या चित्रपटामध्ये राजेश खन्ना जातो, आणि माझे बाबा ज्याच्यामध्ये कॅन्सर स्पेशलिस्टच रोल करत होते माझ्या मते, डॉक्टर मिस्टर अँड मिसेस कुलकर्णी, आणि बाबू मोशायच्या रोलमध्ये अमिताभ बच्चन होते। तर हा एक कर्करोग खूप पसरत चाललेला आहे। आत्ता मी डॉक्टरांशी बोलताना तेच म्हणत होतो, आणि त्याच्यावर ते इतकं मोठं काम करत आहेत त्याबद्दल त्यांचं अभिनंदन, धन्यवाद। ते जे काही देत आहेत या सगळ्या महाराष्ट्राला हे खरोखरच खूप मोठी गोष्ट आहे। आणि त्यांनी हेही सांगितलं की त्यांच्या एका हॉस्पिटलमध्ये सगळे उपचार फ्री होतात, बायपास सकट, विच इज अ फॅन्टॅस्टिक थिंग। सो वंडरफुल, तुम्ही सगळे इथे भेटलात आणि एवढी छान माणसं इथे आज
मला भेटली आणि मैत्री झाली, तेव्हा पुन्हा पुन्हा तुम्हा सगळ्यांना भेटण्याची एक इच्छा मनात ठेवून मी परत जाणार आहे. परंतु धन्यवाद. आणि देवेंद्रजी, हे कार्य चालू ठेवा. आप आगे बढ़ो, हम आपके साथ हैं. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.